प्रवचन विश्व नावाचं यूट्यूब चॅनल नवनवीन कथा घेऊन आपल्या समोर येत आहे. यासाठी आपण सर्वांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना या चॅनलची माहिती द्या, सर्वांपर्यंत पोहोचवा. एवढीच अपेक्षा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. गजवदनं गळे यज्ञोपवीतं, हस्ते स्मरणी कटिसूत्र कौपिनं. पायी पादुकापितवर्णदेहं, वसिष्ठातिरे दर्शनं वन्दे सदा शुभमन्यम्. परात्परचिदानन्द निर्विकारं हृदयस्थितं, गुणातीतं गुणमयं मयूरेश नमाम्यहम्. असे सद्गुरु ब्रह्मचारी कुबाहो, असे मागणे एक हे प्रेम राहो. असो आपुली ही कृपा माय बाबा, करी वंदना श्री सुब्रह्मण्यम स्वरूपा. गंगातीरी जन्म वास कृष्णा तटी, चाफळात मठी हे जेथ तेथ जगदुद्धारासाठी हा धुरजटी. कृपा हस्त ठेवो निमस्तकी, भेटे सदा भक्तासाठी. ऐसा हा युविराज राही, आनंदे वशिष्ठातकी. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दास बोधास अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. यो जातो मरुदंशजो क्षितितले, संबोधयन् सज्जनान्. ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा, स्वान्तापहारी सदा. सूर्यं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास. जय जय रघु
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। एकादशी रुद्र हनुमान स्वामी महाराज की जय। ब्रह्मचारी सुब्रमण्यम स्वामी महाराज की जय। श्री गजनरवे स्वामी महाराज की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ज्ञानेश्वर महाराज चरित्र भाग 1 या प्रवचनामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्वार्ध, त्यांच्या वडिलांचं थोडक्यात चरित्र आणि जन्म इथपर्यंतची कहाणी पाहिली होती. या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या पोटी 4 पुत्रांचा जन्म झाला. भगवान शिवाच्या अंशापासून उत्पन्न निवृत्ती, भगवान विष्णूच्या अंशापासून उत्पन्न ज्ञानदेव, ब्रह्मदेवाच्या अंशापासून सोपान आणि साक्षात भगवती आदी माया स्वरूप. या 4ही मुलांचं जीवन विठ्ठलपंतांच्या आश्रमामध्ये आता दिसामासाने वाढून राहिलं. 4ही मुलं विद्या अभ्यासामध्ये पारंगत होते. यांनी अगदी अल्पशा वयामध्ये नाना प्रकारचे अभ्यास केले. वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण, महाभारत, रामायण, अनेक काव्य, अनेक ग्रंथ, त्याचबरोबर विज्ञान, भूगोल, इतिहास, खगोल, भविष्य असे अनेक शास्त्र अभ्यास केले आणि एक अशी विद्वत्ता प्राप्त केली. आता दिवसेंदिवस ही मुलं सुद्धा गावामध्ये जाऊन भिक्षा मागत असताना मात्र यांच्याही वाट्याला तीच उपेक्षा येत होती. जी उपेक्षा आई वडिलांना भोगावी लागत होती, तीच यातना या मुलांना सुद्धा भोगावी लागत होती. या कोवळ्या वयामध्ये या समाजाने त्यांना इतकं छळलं याचं वर्णन करणं. भिक्षेला जात असताना काही लोकांनी भिक्षा जर दिली तर काही कर्मठ लोक यायचे, ती भिक्षा हिसकावून घ्यायचे, त्यामध्ये माती टाकायची, दगड टाकायचे, लाथीखाली तुडवायचे, मारहाण करायचे. अशा प्रकारची चेष्टा या मुलांसोबत होती. अत्यंत दैन्य अवस्था घेऊन हे आपल्या आश्रमात येत होते. विठ्ठलपंतांना अजिबात चैन, काय करावं सुचत नाही. आपल्या हातून घोर पाप घडलं याची त्यांना सारखी जाणीव होत होती. काहीतरी पश्चाताप करावा, काहीतरी प्रायश्चित्त करावं, काहीतरी तप करावं असं सारखं त्यांच्या मनात वाटून राहिलं. आणि त्यांच्या एक ठिकाण मात्र लक्षात आलं. प्रत्यक्ष गौतम ऋषींवर गोहत्येच्या पातकाचा आळ आला आणि या गौतम ऋषींनी सुद्धा त्या गोहत्येच्या पाप नाशार्थ ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री उग्र असं तप केलं होतं. आणि या तपश्चर्येच्या प्रभावानं त्यांचं गोहत्येचं पातक नष्ट झालं. विठ्ठलपंतांनी हाच विचार केला की आपणही आपलं हे पाप नाशन करण्यासाठी त्र्यंबकेश्वरी जावं आणि त्या ठिकाणी तपश्चर्या. विठ्ठलपंत आता आळंदीवरून सपरिवारासह त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र. त्र्यंबकेश्वर हे फार मोठे तीर्थक्षेत्र. भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्री.
गौतम ऋषींनी जे उग्र तप केलं, तो जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, तो याच त्र्यंबकेश्वरावर, याच ठिकाणी भगवान शंकर प्रत्यक्ष प्रसन्न झाले होते. आणि भगवान शंकरांनी याच ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी, जी दक्षिण गंगा या नावाने प्रसिद्ध असलेली फार मोठी नदी आहे, ती भगवान शंकरांनी याच ब्रह्मगिरी पर्वतावरून निर्माण केली होती. याच ब्रह्मगिरी पर्वतावरून या गोदावरीचा उगम. या ठिकाणी विठ्ठलपंत सपरिवारासह पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांनी एका धर्मशाळेमध्ये आश्रयासाठी जागा शोधली. उदरनिर्वाहासाठी भिक्षा हेच साधन. परंतु आळंदीमध्ये जो छळ होत होता, रोजचा जो तिरस्कार होत होता, पावलोपावली जो अपमान होत होता, या अपमानापासून मात्र सुटका झाली. आणि दुसऱ्याच दिवशीपासून या विठ्ठलपंतांची एक उग्र तपश्चर्या, एकट्यांची नाही, सपरिवारासह, मुलं, बाळ, पत्नी या सर्वांसह तपश्चर्या सुरू झाली. व्रत किती कठीण होतं पहा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे, गोदावरीचं स्नान करणे, गोदावरीचं स्नान केल्याच्या नंतर सूर्याची उपासना, सूर्य उपासना झाल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वर भगवंताच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथल्या देवाची पूजा अर्चना, आणि हे सगळं केल्याच्या नंतर फक्त त्र्यंबकेश्वर मंदिराला प्रदक्षिणा नाही, संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा दररोज. अशा पद्धतीचं उग्र तप या विठ्ठलपंतांचं सुरू झालं. रोज दिनक्रम चालू असता एके दिवशी निवृत्ती ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी समोर निघून गेले. मागे विठ्ठलपंत राहिले. ज्ञानदेवांनी विठ्ठलपंतांचा एक हात पकडला, सोपानाने दुसरा हात पकडला, आई रुक्मिणीचा हात मुक्ताने पकडला आणि यांची तीर्थयात्रा सुरू झाली. यांच्या सोबत बाकी सुद्धा यात्रेकरू होतेच. आणि समोर जाता जाता एक भयंकर अशी डरकाळी ऐकू आली आणि एक भयंकर वाघ निवृत्तीच्या समोर येऊन उभा टाकला. वाघ समोर पाहताच आजूबाजूचे सर्व यात्रेकरू मात्र पळून गेले. निवृत्ती मात्र पळाला. निवृत्तीने शिताफीने वाघाला बगल दिली आणि ब्रह्मगिरी पर्वतात आतमध्ये घुसला. जाता 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 मार्गात त्यांना एक गुहा दिसली. त्यांना वाटले काही काळ या गुहेत लपून राहावे. वाघ निघून गेला की आपली प्रदक्षिणा पुन्हा पूर्ण करावी. आणि ही मानसिकता मनात ठेवून निवृत्ती त्या गुहेमध्ये शिरले. परंतु घडले मात्र उलटेच. तो वाघ मागोवा घेत घेत त्या गुहेजवळ आला आणि त्या गुहेच्या दाराशी ठाण मारला. आता मात्र बाहेर निघण्याचे सगळे मार्ग बंद झाले. निवृत्तीने विचार केला, मागच्या बाजूने काही मार्ग असेल तर शोधावा, आणि आतमध्ये शिरत शिरत समोर जाता 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 त्यांना एक लख्ख प्रकाश आढळला. या निर्जन वनामध्ये अंधाऱ्या गुहेत प्रकाश त्या ठिकाणी एक सिद्ध ऋषी तपाचरण करत बसले. निवृत्तीनाथांना पाहताच ते ऋषी म्हणाले, ये निवृत्ती, तुला बोलावण्यासाठीच मी त्या वाघाला पाठवले. कोण होते ते ऋषी? प्रत्यक्ष गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ, नवनाथांपैकी एक. निवृत्तीने गहिनीनाथाच्या पायावर मस्तक ठेवले आणि आज्ञा विचारली. गहिनीनाथांनी सांगितलं, निवृत्ती, मला तुझा पूर्वार्ध
तुझं पूर्वीचं सगळं जीवन माहीत आहे. ज्यांच्यावर समाजाचं लक्ष नाही, ज्यांना समाजांनी वाळीत टाकलं आहे, अशा समाजाचं लक्ष नसलेल्या लोकांना अलक्षतेच्या मार्गावर आणण्याचं कार्य, निरांजनाच्या मार्गावर आणण्याचं कार्य आम्ही नाथ संप्रदाय करत असतो. आमचा उद्घोष आहे अलख निरंजन. तू या ठिकाणी यावास आणि तुला नाथ संप्रदायाची दीक्षा मिळावी ही प्रत्यक्ष भगवान शिवाची आज्ञा आणि शिव आज्ञेला प्रमाण मानून मी तुला या व्याघ्राकरवी इथे बोलावले. आता मी तुला नाथ संप्रदायाच्या अशा काही दीक्षा देणार आहे की ज्या माध्यमातून तू तुझी आत्मोन्नती तर साधणारच आहे, पण त्या सिद्धीच्या बळावर मोठमोठी योग साधना ज्यांना हजारो वर्ष तप करून साध्य होत नाही, ती तुला नाथ संप्रदायाच्या माध्यमातून प्राप्त होईल. ती तू आपल्या तीनही भावंडांना द्यायची आहेस आणि तीनही भावंडांना देऊन त्यांना उपकृत करायचे आहेस असं सांगितलं. आणि निवृत्तीला गोरक्षनाथांनी गुरुउपदेश केला. नाथ संप्रदायाची या सर्व दीक्षा, सर्व शिक्षा, सर्व सिद्धी या निवृत्तीस प्रदान केल्या आणि आता या निवृत्तीचे झाले निवृत्तीनाथ. आणि आता निवृत्तीनाथ आपली तपश्चर्या गुरु दीक्षा घेऊन बाहेर निघाले. चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होते. आई वडिलांची भेट घेतली आणि घडलेला वृत्तांत सांगितला. गोरक्षनाथांनी सांगितलं होतं की क्रोधाने माणसाचं तप नष्ट होतं. आपण ज्या समाजात राहत आहोत या समाजावर कधीही माणसानं क्रोध करू नये. त्यांनी आपल्याला कसंही वागवलं तरी आपण त्यांच्याशी सौम्यतेनंच वागावं. ती आपली वृत्ती नाही. समाजावर क्रोध करणे, त्यांच्यावर राग व्यक्त करणे, त्यांना श्राप देणे हे आपले संस्कार नाही. आपले संस्कार आहे कृपा करणे आणि आपल्या तप सामर्थ्याच्या बळावर, योग सामर्थ्याच्या बळावर इतकं मोठं होऊन दाखवणे आणि आपली योग्यता सिद्ध करणे की जेणेकरून आपल्या तप सामर्थ्याच्या बळावर, योग्यतेच्या बळावर हा समाज आपोआप आपल्याला मस्त करणार. आणि तेच व्रत घेऊन आता निवृत्तीनाथ आपल्या वडिलांकडे आले. घडलेला सर्व वृत्तांत वडिलांना सांगितला. काय तो आनंद झाला असेल. आपल्या मुलाची योग्यता साक्षात गहिनीनाथांकडून उपदेश. तोच मंत्र उपदेश, गुरु उपदेश निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या तीनही भावंडांना दिला. निवृत्तीनाथ आता सर्वांचे सद्गुरू झाले. तीनही भावंडांची गुरुदीक्षा या त्र्यंबक तीर्थावर पूर्ण झाली आणि योगायोगाने विठ्ठल पंतांची तपश्चर्या, पुरश्चरण हे सुद्धा आता पूर्ण झाले. तप पूर्ण झाल्याच्या नंतर विठ्ठल पंत आपल्या सपरिवारासह पुन्हा आळंदीत आले. आळंदीत आल्याच्या नंतर आपल्या मुलांना आता तरी धर्मात घेतलं जावं ही पित्याची तळमळ त्यांना सतत सतावत होती. आपण जे सोसलं, आपल्याला जे या समाजाकडून यातना झाल्या, त्या यातना आपल्या मुलांना होऊ नये ही सारखी तळमळ या विठ्ठल पंतांना लागून होती. आणि या तळमळीपोटी विठ्ठल पंत आळंदीच्या धर्मपीठात गेल्याच्या नंतर तेथील धर्माधीशांपुढे आपली याचना व्यक्त केली. साष्टांग नमस्कार केला धर्माधीशांना आणि सांगितलं की काय प्रायश्चित्त होईल ते सांगावे. आम्ही ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत, परंतु आमच्या मुलांना असे दूर ठेवू, त्यांना आता समाजात घ्या. परंतु समाज हा किती उग्र आणि निष्ठुर असतो याचं प्रत्यक्ष दर्शन या घटनेमध्ये आपल्याला.
ते असं की विठ्ठल पंतांची योग्यता आणि या मुलांची योग्यता समाज पाहत होता. जर समजा हे विठ्ठल पंतांना आणि त्यांच्या मुलांना जर समाजात घेतले तर काशीच्या धर्मपीठावर विराजमान होण्याचा, धर्माध्यक्ष होण्याचा सर्वतोपरी अधिकार या परिवाराचा होणार होता. कारण यांची योग्यता, विद्वत्ता आणि तपश्चर्या कोणत्याही धर्माचार्याची नव्हती. यांच्यापाशी या परिवाराला बाजूला ठेवण्यातच यांचं हित होतं आणि स्वतःचं हित साधण्यासाठी का होईल या परिवारावर मात्र धर्माचार्यांनी सतत अत्याचारच केला, अन्यायाचा कळस केला. विठ्ठल पंतांना एक खोटं आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही जे प्रायश्चित्त सांगतो ते प्रायश्चित्त जर तुम्ही घेतलं तर मात्र आम्ही तुमच्या मुलास धर्मात घेऊ. विठ्ठल पंतांनी हे मान्य केलं आणि मान्य केल्याच्या नंतर धर्माचार्यांनी त्यांना जे प्रायश्चित्त सांगितलं ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंतांनी सपत्नीक रुक्मिणी सहित आपल्या शरीराचा त्याग करावा, जे त्याच्यानंतरच आम्ही तुमच्या मुलास समाजात घेऊ शकतो, धर्मात घेऊ शकतो. आणि आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी या विठ्ठल पंतांनी या देहाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पर्णकुटीत आले, चारही मुलांच्या भेटी घेतल्या. चारही मुलांच्या भेटी घेतल्याच्या नंतर निवृत्तीला जवळ घेतलं. निवृत्तीला जवळ घेऊन विठ्ठल पंतांनी सांगितलं, बाळा तुमच्या उत्थानासाठी का होईल, परंतु आता आम्हाला या नश्वर देहाचा त्याग करावा. आम्ही गेल्याशिवाय तुम्हाला या धर्मामध्ये स्थान मिळणार. तेव्हा आम्ही आता जातो, जेणेकरून तुम्ही तरी सुखी जीवन जगा. आणि अशी कल्पना देऊन मध्यरात्री इंद्रायणीच्या डोहामध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणींनी आत्मसमर्पण केलं. दुसऱ्या दिवशी आई वडिलांच्या देहावर औषधेही करून सोयर सुतक पाळल्याच्या नंतर पिंडदान वगैरे झाल्याच्या नंतर एके दिवशी निवृत्तीनाथ आळंदीच्या धर्मपीठात आले. कारण आता या भावंडांचं पितृत्व निवृत्तीनाथांवर आले. आता विठ्ठल पंतांचं स्थान, पितृत्वाचं स्थान निवृत्तीनाथाकडे आलं आणि यांचं नेतृत्व घेऊन निवृत्तीनाथ आळंदीच्या धर्मपीठात आले. आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांनी धर्माचार्यापुढे याचना केली की आम्हाला आता तरी धर्मात घ्या. तेव्हा मात्र या कुटील धर्माचार्यांनी त्यांना सांगितलं, तुमच्या आई वडिलांनी जे प्रायश्चित्त केलं ते त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त झालं, तुमच्या पापाचं कुठं प्रायश्चित्त झालं? ते मुक्त झाले, आता त्यांना काही ते पातक राहिलं नाही. परंतु तुमचं पातक नष्ट करण्यासाठी तुम्हाला मात्र प्रायश्चित्त जर घ्यावंच लागेल. आणि धर्माचार्यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला पैठण येथील धर्मपीठात जर शुद्धीपत्र जर मिळत असेल, त्यांनी जर तुम्हाला मान्यता दिली तर मात्र आम्ही तुम्हाला धर्मात घेऊ, अन्यथा आम्ही काही तुम्हाला धर्मात घेऊ शकतो. आळंदी ते पैठण खूप दूरचा प्रवास होता आणि या दूरच्या प्रवासामध्ये ही चारही भावंड आता निघाली. ऊन, वारा, पाऊस, खडतर प्रवास, अतिशय कोवळं वय आणि या मुलांचा प्रवास सुरू झाला. प्रवास करत 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 ही मंडळी पैठणला येऊन आणि
पैठणला आल्याच्या नंतर तेथील धर्माचार्यांसमोर आपली व्यथा सांगितली, आळंदीच्या धर्मपीठाचा निर्णय सांगितला आणि सांगितलं की आळंदीच्या धर्मपीठाने सांगितल्याप्रमाणे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे, तरी आता तरी तुम्ही आम्हाला धर्मामध्ये घ्यावे, शुद्धीपत्र द्यावे. परंतु जी गोष्ट आळंदीमध्ये घडली त्याचंच पुनरुच्चाटन पैठणमध्ये झालं आणि पैठणमध्ये सुद्धा यांना तेच ऐकावयास मिळाले. त्यातील एक, त्यावेळेस ज्ञानदेवांनी या धर्माचार्यांना काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या की सर्व मानव जातीच्या, सर्व प्राणी मात्रांच्या ठाई ईश्वराचं आत्मतत्व एक आहे, सर्वांच्या ठिकाणी आत्मा एक आहे. मग आम्हाला धर्मात का स्थान देऊ नये, अशा प्रकारचं बोलल्याच्या नंतर त्यातील एक धर्माचार्य विकट हास्य करून म्हणाला, मुलं बोलतात फार छान, छान आहे बरं, पण विठ्ठल पंतांनी यांची नावं सुद्धा खूप छान ठेवली आहे. ज्यांना कुणाला मुक्तीचा मार्ग अनुसरायचा असेल ना, त्यांनी पहिला आपल्या मनाची निवृत्ती करून घेणं आवश्यक. मनाची निवृत्ती झाल्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती होणं आवश्यक आहे. ज्याच्या मनाची निवृत्ती झाली आणि ज्ञानाची प्राप्ती झाली त्याला मात्र भक्तीचा मार्ग सोपा होतो आणि भक्तीचा मार्ग जर सोपा झाला की मुक्ती सहज प्राप्त होते. या अनुषंगाने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई, काय छान ना. खरोखर विठ्ठल पंतांच्या बुद्धिमत्तेला मात्र वाखाणण्यात येतो. ही गोष्ट मात्र एका कुटील धर्मज्ञास नाही पटली आणि तो म्हणाला, नावात काय आहे, नाव ज्ञानदेव आहे म्हणून काही त्याच्याकडे ज्ञान असेलच असं काही आहे का? तसं काही नसतं बरं. आपल्या गावामध्ये एका रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. मग तो काय वेद बोलणार आहे? मुळात हा प्रश्नच किती चुकीचा आहे. विचार करा बरं, ईश्वरी रचना कशी आहे? ईश्वराने प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आत्मतत्व निर्माण केलं हे सर्वांना मान्य आहे. ज्ञानदेव तर याला कुठे नाकारून होते का? नाहीच ना. मग सर्वांच्या ठिकाणी आत्मतत्व आहे म्हणून याला जे येते ते दुसऱ्याला येईलच असं काही आहे का? एक आपल्या व्यवहारातलं उदाहरण घ्या. इलेक्ट्रिक ही एक ऊर्जा आहे. असं समजू का इलेक्ट्रिक हे एक आत्मतत्व आहे. जे आत्मतत्व बल्ब मध्ये आहे, फ्रीजर मध्ये आहे, कूलर मध्ये आहे, मोटर पंप मध्ये आहे. मग वीज हे प्रत्येका ठिकाणी सारखी आहे. कार्य एक करते का? शक्यच नाही ना. बल्बचं काम बल्बच करणार आहे, मोटर पंपचं काम मोटर पंपच करणार आहे आणि फ्रीजरचं काम फ्रीजरच करणार आहे. जर फ्रीजरला म्हणलं तू प्रकाश दे आणि बल्बला म्हणलं तू थंड कर, शक्य होणार आहे का? नाही. इलेक्ट्रिक मात्र एकच आहे. त्याच पद्धतीनं आत्मा एकच आहे. सर्व मानवाच्या ठिकाणी आत्मा एकच आहे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी आत्मा एकच आहे. परंतु वाच्या सिद्धी ही जी देणगी भगवंताने दिलेली आहे ती मात्र दिली फक्त नरदेहास. आणि ही साधी गोष्ट धर्माचार्यांना पटू नये, किती खेळाची गोष्ट. मत्सर माणसाला कुठे नेऊन ठेवतो याचं एक फार मोठं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला. वाचा सिद्धी ही मनुष्य प्राण्याच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही नसताना रेड्याकडून वेद बोलण्याची अपेक्षा करून घेणं म्हणजे कितीतरी महामूर्खाचं लक्षण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मुळात
या व्यक्तीला जे येते ते दुसऱ्या व्यक्तीला येईलच याचीही शाश्वती नाही ना. एखादा व्यक्ती अभ्यासाने विद्वत्तेला जाऊन पोहोचतो, दुसरा व्यक्ती अडाणी असतो. मग जे विद्वान व्यक्तीला येते ते अडाणी माणसाला यायलाच पाहिजे असाही आग्रह धरून चालणार नाही. दोघांच्या ठिकाणी आत्मा एक आहे, तरी पण विद्वत्ता ही वेगवेगळी असणारच ना. आणि रेड्याकडून वेद बोलवण्याची अपेक्षा ज्ञानदेवांना कळून चुकलं. यांना आपण आपलं अस्तित्व जर सिद्ध करायचं असेल तर आता चमत्कार दाखवल्याशिवाय पर्याय. ज्यावेळेस संत चमत्कार करतात समजून जायचं की संतांचे सर्व पर्याय निष्प्रभ झाले, त्यांना आता काहीही इलाज उरला नाही, समाज आता ऐकण्यास तयारच नाही. अशा वेळेस ना इलाज असतो चमत्काराचा मार्ग घेते. म्हणजे संत चमत्कार करते या अर्थी ते सर्वात खालच्या स्तरावर पोहोचतो. आणि त्याच घटनेला आपण खूप मोठी विद्वत्ता अशी समजतो. ही फार मोठी चूक. संतांचं मोठेपण हे त्यांच्या चमत्कारात नाहीच, ते त्यांनी दाखवलेला मार्ग अनुसरण्यात आहे. आणि ज्ञानदेवांनी धर्माचार्यांना सांगितलं की जे आत्मतत्व तुमच्यात आहे, जे आत्मतत्व माझ्यात आहे, तेच आत्मतत्व त्या रेड्यामध्ये आहे. आणि आत्मतत्व रेड्यात आहे तर तो रेडा वेद बोलणारच. आपण रेड्या सांगा. आणि आता हा बालक काय चमत्कार करतो हे पाहण्यासाठी त्या धर्मपीठाच्या परिसरात असंख्य गर्दी गोळा झाली. ज्ञाना नावाच्या रेड्याला त्या ठिकाणी आणि ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की हे आत्मदेव, आपल्याला सर्व समाज अज्ञानी म्हणून हिंमत, आपल्यामध्ये काय योग्यता आहे ती सिद्ध करण्याची आता वेळ आलेली आहे. आपण निर्भयपणे निशंकपणे वेद पठन करा. आणि काय आश्चर्य, ते 2-5 सेकंद क्षण वेदातल्या रुच्या तो रेडा बोलला आणि समाजाने तो चमत्कार पाहिला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. रेड्याच्या मुखातून वेद मंत्राचा उच्चार झाला आणि समस्त पैठणच नाही, पूर्ण धर्मपीठ या ज्ञानदेवांच्या चरणावर लोटांगण घालता झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवांनी सिद्ध करून दाखवलं एक मुका प्राणी याला सुद्धा वाचा प्राप्त होऊ शकते. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. कशामुळे? यत् कृपा तमहम वंदे परमानंद माधव. या भगवंताची कृपा झाली आणि त्या रेड्याच्या मुखातून रेडा बोलला. हे काही फार मोठं नाही बरं. ज्ञानदेवांनी याच्यानंतर बरेच दिवस पैठणात राहून भगवद्गीतेवर विविध प्रवचने केली. बरेच दिवस या पैठणच्या धर्मपीठामध्ये ज्ञानदेवांचा मुक्काम झाला. आणि या वेळेस ज्ञानदेवांनी त्या धर्माचार्यांना पटवून दिलं, रेडा एक वेळ बोलू शकतो, आचरण नाही करू शकत. ते आचरण करण्याची क्षमता मात्र मानव देहात. भगवंताने मानव देहालाच त्या सर्व गोष्टी बहाल करून टाकलेल्या आहेत. माझ्यापर्यंत जर येऊन पोचायचं असेल ना, तू सगळ्या देहांचा त्याग कर आणि फक्त मानव देह धारण कर. बस मानव देह धारण केला की त्या देहाच्या माध्यमातून मात्र तुला ती संधी प्राप्त होते आणि त्या संधीतून माझ्यापर्यंत तू येऊन पोहोचू शकतो. आणि ही गोष्ट त्या धर्माचार्यांना मात्र
धर्माचार्यांना सुद्धा पश्चाताप झाला की आपण फार मोठी चूक केली, फार मोठी चूक केली. आणि ज्ञानदेवांच्या ज्ञानमय वाणीनं पैठण परिसर अख्खा निनादून गेला. आणि पैठण परिसर निनादल्याच्या नंतर आता ज्ञानदेव त्या ठिकाणाहून आळंदीस परत येण्यासाठी निघायसाठी सज्ज झाले. आता मात्र पैठणच्या धर्माचार्यांनी शुद्धीपत्र नाही तर यांना सन्मान पत्र दिले. सन्मान पत्र देऊन एक संदेश आळंदीच्या धर्मपीठास पाठवला की यांना आम्ही काय शुद्ध करतो, हे तर शुद्धतेच्या पलीकडचे. शुद्धीपत्र, यांना शुद्धीपत्र देण्याची पात्रता आमची नाही. आणि ते पत्र घेऊन ही चारही भावंड आळंदीत आली. आणि आळंदीत आल्याच्या नंतर ते पत्र आळंदीच्या धर्माचार्यांना दाखवलं, परंतु आळंदीच्या धर्माचार्यांनी मात्र त्याचा पुन्हा विपरीतच अर्थ. आम्ही तेच तर म्हणत होतो की तुम्ही शुद्धीपत्राच्या परे आहात, तुम्हाला कोण शुद्धीपत्र देणार. आणि पुन्हा जसाच्या तसा तिरस्कार झाला. आता मात्र ज्ञानदेवांनी आळंदी सोडली आणि समोर काय कार्य केलं तो कार्यप्रसंग आणि ज्ञानदेवांची संजीवन समाधी हा सोहळा ज्ञानेश्वर महाराज चरित्र भाग 3 मध्ये आपण तोपर्यंत आजच्या या प्रवचनाला आपण या ठिकाणी विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.